नाही, तो काळ गेला. वामनाच्या डोक्यावर पाय घेऊन पाताळात गाठणारा वामनाचा बळीराजा गेला. आत्ताचा बळीराजा नांगराचा फाळ हातात घेऊन बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे, माझ्या माहितीप्रमाणे आज उद्या काही मंत्र्यांच्या चक्रा सुरू होतील. सरकारकडून काय ठोस येते बघायचं, परंतु ठोस काही निर्णय झाल्याशिवाय अजिबात मागे हटायचं नाही. हा आपल्याला निर्धार कुठेतरी करावा लागेल. आणि तो करत असताना सरकारला मी पुन्हा एकदा इशारा देतो की तुम्ही जर का गृहीत धरला की यांच्या पाठीमागे कोण आहे, हे काय करणार आहेत, तर फडणवीस तुम्हाला मुंबईमध्ये सुद्धा सुरक्षित राहणं मुश्किल होईल, हेच सांगतो. कारण तुम्ही उद्योगपतींच्या दृष्टीनं, उद्योजकांच्या दृष्टीनं, या परप्रांतीय ठेकेदारांच्या दृष्टीनं देवेंद्र असला तरी सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र तुम्ही दैत्यासारखं वागू नका. तुम्ही तसं दैत्यासारखं वागायला लागला तर हा बळीराजा मुकाट्यानं बसणार नाही. तो काळ गेला. वामनाच्या डोक्यावर पाय घेऊन पाताळात गाठणारा वामनाचा बळीराजा गेला. आत्ताचा बळीराजा नांगराचा फाळ हातात घेऊन बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा काय असेल ते सरकारनं येत्या 1-2 दिवसामध्ये निर्णय घ्यावा. आणि तो निर्णय रोहित दादा आणि त्यांचा आंदोलनाचं नियोजन करणाऱ्या सगळ्या कमिटीला मान्य असेल तर आमची काही हरकत नाही. पण त्यांच्या विरोधात त्यांना जोर जबरदस्तीने करून जर उपोषणाचा उठवण्याचा प्रयत्न केला तर मग मात्र महाराष्ट्राच्या रोषाला कारणीभूत ठरल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. एक लक्षात ठेवा, अत्यंत पवित्र ठिकाणी हे उपोषण चालू आहे. पांडुरंगावर माझा विश्वास आहे. पुढच्या महिन्यामध्ये आषाढीची एकादशी आहे आणि या पांडुरंगाला साकडे घालून ज्या वेळी मी शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलनं केली त्या वेळी पांडुरंगानं मला यश आणि यशच दिलेला, हे लक्षात ठेवा. पांडुरंगाला साकडे घालून मी बारामतीला गेलो, टनाला 450 रुपये ऊसाचा भाव मिळवून घेतला. पांडुरंगाला दुधाचा अभिषेक करून मी महाराष्ट्रामध्ये दुधाचं आंदोलन केलं, लिटरला 5 रुपये दुधाचं अनुदान घेतलं. हा आजपर्यंतचा पांडुरंगाचा मला आलेला अनुभव आहे. आणि रोहित दादा, तुम्हाला सुद्धा पांडुरंग पावल्याशिवाय राहणार नाही. कारण मनोभावे, अर्थात तुमचा व्यक्तिगत काही स्वार्थ नाही मला माहिती आहे. कारण तो कर्ज 7-12 कोरा झाला तर तुमचा काय व्यक्तिगत फायदा होईल असं मला वाटत नाही. पण या महाराष्ट्रातल्या शेतकरी जो उन्हातानामध्ये काम करतो, ज्याचा चेहरा उन्हातानानं करपलेला आहे, त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलवल्याचं श्रेय तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि ते श्रेय पांडुरंग तुम्हाला निश्चितच देईल, अशी पांडुरंग चरणी मी प्रार्थना करतो.